गुड इव्हनिंग दैय प्रकाशन अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण इयत्ता 7वी विषय मराठी पाहणार आहोत. तर आपल्या 7वीचे बरोबर मराठीचे भाग 4 मध्ये आपल्याला पाठ हे विभागाने करून दिले आहेत. आपण पहिल्या भागामध्ये कविता पाहणार. पहिली आपण जय जय महाराष्ट्र माझं हे गीत बघणार आहोत. ती राजा बढे या लेखकांनी लिहिलेली आहे. तसेच दुसरा धडा आपला स्वप्न विकणारा माणूस हे अशोक कोतवाल यांनी लिहिलेले लेखक आहे. आता तोडणी हे आहे काय तिसरा धडा आहे आपला, ते दत्तात्रय विरकर ह्या काय लेखकांनी लिहिले आहे. आता कविता आहे श्रावण मास. बालकवी कोण आहे? ह्या कवित्रीने लिहिलेली आहे. आता भांड्याच्या दुनियेत आणि ह्या धडाई भांड्याच्या दुनियेत आपण घेणार आहोत. तर पुढे पाहूया आपण. चला बघा, आपली पहिलीच कविता आहे जय जय महाराष्ट्र हा माझा. बघा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. तर काय महाराष्ट्र काय सांगतो? माझा घरचा हा महाराष्ट्र माझा काय तो गर्जना करतोय. तर रेवा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एक मनाचे भरते पाणी मातेच्या घागरी भीम थंडीच्या तटना यमुनाचे पाणी पाजा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा हा महाराष्ट्र माझा, भीतीना अम्मा मुळे कडगडांना नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. तर सह्याद्रीचा सिंह गरजतो शिव शंभू राजा, दरदरीतून नाद उजला महाराष्ट्र हा माझा, जय जय महाराष्ट्र हा माझा, गरजा महाराष्ट्र हा माझा. काळ्या छातीवरील कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी, दारिद्र्याच्या जीवनात शिजला निळ्याच्या घामाने तो भिजला आणि देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचे हितक राखीतो हा महाराष्ट्र हा माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा हा महाराष्ट्र माझा. तर बघा, ही कविता राजा बडे यांनी लिहिलेली आहे. 1992 ते 1987 यांचं हे जन्माने लिहिलेलं आहे. परत प्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार, नाटककार, कादंबरीकर, कथाकथनकर, माझ्या माहेरा, ज्या हसल्या म्हणे चांदणे, क्रांतीवाला, मखमल इत्यादी गीत सगळं काय तिथे प्रसिद्ध आहे. आणि गीत गोविंद, गाथा सप्तशती, मेघदूत इत्यादी काव्याचे काय ते अनुवादनी ची प्रसिद्ध आहे. तर ह्या कवितेतून आपल्याला महाराष्ट्राची थोरवी ही काय त्यांनी सांगितले गेले आहे. तर आपण बघूया आता. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा हा महाराष्ट्र माझा. तर रेवा वर्धा आणि कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरत पाणी आणि मातेच्या घागरी. तर ह्या ज्या काय नद्या आहेत त्या काय करतात, एकमेकांच्या काय करतात, ते पाणी भरतात ते घागरीमध्ये. त्या काय भीमथडीच्या त्यांना यमुनाचे पाणी वाहतात. ते भीमथडीच्या कडांना कोणते पाणी वाजायचं आहे, तर यमुनेचं पाणी त्यांना पाजायला सांगितलं आहे. तर भीती ना अम्मा तुझी मोही कडगडांना नाभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिबा. तर म्हणजे त्या गडाला काय कसलीही भीती नाहीये, तर त्या आसमानाच्या सुलतानीचा काय जबाब देते, त्या जीवन कथे देणार आपला जबाब देत असतात. आता सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. आता प्रत्येक सिंह काय करतो, सह्याद्रीचा काय आहे ते सह्याद्री माहिती असेल तुम्हाला. तिथनं कोणता आवाज येतो, कोणता गरज येतो, तर शिवशंभू राजा काय हा दरदरीतून नाव नाद काय तर गुंजला गेलाय महाराष्ट्र हा माझा. आता काळ्या छातीवर कोरली अभिमानाची लेणी, काय त्यांच्या काळ्या छातीवर काय अभिमानाची लेणी ही कोरली गेलेली आहे. पोलादी मडके खेळती जीव घ्यांचे पोळ्याचे मनगट आहे ते काय जीव घेणी करते ते लढत असतात. तर दादऱ्याच्या उन्हात काय तो पूर्णपणे शिजला आणि निळ्याच्या घामाने म्हणजे तो काय झाला आहे, भिजला आहे. तर देश गौरवासाठी तर पूर्ण काय पूर्ण झिजला गेला आहे. आणि दिल्लीचे काय तर तिथं महाराष्ट्र हा गाजतो. अशा प्रकारे राजा बडे यांनी कविता आपल्याला जय जय महाराष्ट्र दिली आहे. आपण पुढचा पाठ पाहूया. बघा, स्वप्न विकणारा माणूस. बघा, अशोक कोतवाल यांनी 1961 म्हणजे स्मरणिक आहे. पडझड काय कुणीच कसे बोलत नाही या कवित संग्रह, प्रार्थनेची घंटा, सावलीचा घड्याळ आणि ललित लेख संग्रह, घेऊया गिरकी ह्या काय बालकवितेतून हे प्रसिद्ध आहे. तर बघा, प्रत्येक मनुष्य काय आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत काय असतो, धडपडत असतो. पण बरोबर समाजाच्या काय उपयोगी पडणारे उद्धट हेतू असणारे स्वप्न काय पाहावेत असे संदेश काय ह्या पाठातून आपल्याला दिला गेलेला आहे. प्रस्तुत पाठ हा सावलीचा घड्याळ या ललित संग्रहातून लेख संग्रहातून हा घेतला गेलेला आहे. चला पाहूयात आपण पाठ.
माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे, नुसतीच बघता आली पाहिजे असं नाही, तर ते पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे. असं आपणच नाही तर आपले जे श्रेष्ठ आणि असे सगळेच लोक म्हणत असतात. तर स्वप्न स्वप्न काय, आपण स्वप्न पाहायची, पण ते फक्त पाहिजे नाही तर ते पूर्ण कसे करतात ह्याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. तर आपणच फक्त आपले श्रेष्ठ काय असे काय करतात ते सगळेच लोक तर काय ते म्हणत असतात. पण आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात, किती उत्पन्न होतात हे आपल्याला माहित नाही. आता जे स्वप्ने आपण पाहतो ती काय होतात, निर्माण होतात, किती उत्पन्न होतात ते आपल्याला माहित नसते. पण स्वप्नाविषयी लोक काय बोलतात, कोणी तर स्वप्नांना भलतच काय तर तुच्छ लेखते, तर भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा सल्ला काय ते देत असतात. तर आता माझं तर म्हणणं असं आहे, ज्याला स्वप्न बघतात येत नाही तो माणूसच नाही, बरोबर. जे जे स्वप्न आपल्याला समृद्धी देते ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करत असतात. तर इतरांपासून आपल्याला वाटतं ते वेगळे करत असतात, पण स्वतः काहीतरी आदर्श बनवून ते ठरवतात आणि नाहीतर इतरांना आदर्श काय करतात ते बनवतात. पण अशा संवेदनशीलचा अभाव असणारी माणसं अंधारीतच काय असतात, तरंगत असतात. पण ना ना धड इकडे ना धड तिकडे अशीच त्यांची अवस्था असते. लोक तिला स्वप्नातून काय करतात, वृत्ती म्हणत असावेत. बिना धडपडीशिवाय असलेली स्वप्न वृत्ती काय तशीच ती घातक नाही का. आपण बालपणी आम्हाला स्वप्नांचा काय हा खरा अर्थ काही कळतच होता. म्हणजे बालपणी आपण स्वप्न पाहतो त्याला काय त्या अर्थही त्या स्वप्नाचा कळत होता. पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय हा झालेला होता. आता रात्री झोपलं म्हणजे आपण आपल्याला ते झोपते जे दिसतं ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला ते माहित झालं होतं. असं ते लेखक म्हणतात. आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस त्याला घोड्यावर बसून आमच्या गावाकडे आला. म्हणजे लहानपणी त्यांच्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस एका घोडे चरवत आहे तो त्यांच्या गावी गेला. त्यांच्या घोड्याचा टबडक टबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने काय करत होतो, धावत असतो. म्हणजे त्या गावात जो घोड्यावर स्वप्न विकणारा माणूस आला असेल तर त्याचा घोड्याचा आवाज टबडक टबडक असा आवाज आला तर लगेच काय करत ते त्यांच्या आवाजाच्या दिशेने धावत असत. पण आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं काय, पण त्यांना काय आकर्षण घोडा बघणं ते असायचं. पण घोड्यासोबतच मिशीतल्या मिशीत असणाऱ्या माणसाला बघणं व्हायचं. म्हणजे त्या घोड्याचा माणूस बसायचा मिशीतल्या मिशी म्हणजे त्या मिशा असायच्या त्याला बघणं त्यांचं होत असत. पण तलम रेशमी धोतर त्यावर तसं जरीचा सेलसर कुर्ता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यावर चष्मा, पायात चांबडी बूट, गव्हाळ रंगाचा झुपकेदार मिशा असलेला हा माणूस होता असा धिप्पाड. तर हे घोडसवार जे माणूस स्वप्न विकणार आहे हे त्याचं वर्णन आपल्याला सांगितले. आता हे स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला काय गंमतच वाटत होती. तर शिवाय पुतूल पण त्यांना घोड्याच्या पाठीवर ठेवलेला काय मखमली कापडातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतुहलाने काय करतो पाहत होतो. आता कुतूहल हल म्हणजे काय एकदम एकदम उत्साहाने आपण त्यांना पाहत होतो. बघा आता हा माणूस आमच्या गावाच्या पिंपळाच्या काय पारावर जात. म्हणजे गावाकडे पिंपळाचं काय पिंपळाचं झाड आहे त्या काय करायचं तो तिथं पारावर थांबायचा. पाराला असलेल्या लोखंडी कडीला काय करायचा तो घोडा आपला बांधत असत आणि घोड्याच्या पाठीवर आणलेले मग म्हणजे कापडातल्या गाठोडा जवळ घेऊन चांबडे पिशीतले पाणी काय घटाघट प्यायचा. म्हणजे घोडा काय करायचं काम झाड विकणारा माणूस काय करतात पिंपळाच्या झाडाच्या पारावर थांबायचा. त्या पारा करायचा आपल्या लोखंडाकडीला आपला घोडा बांधून घोड्याच्या पाठीवर आणले ते मखमलीचे काय असायचे कापडाचे गाठोड काय जवळ घ्यायचा आणि चांबड्याच्या पिशीतलं पाणी काय करायचं घटा एकदम पिळून टाकायचा. मग ऐटीत झाडाच्या काय तो पारावर बसत असत तेव्हा त्याच्या भोवती माणसाचा काय गरडा म्हणजे काय ते माणसं पूर्ण गरड्यामध्ये गर्दी करून पडत असे. पण त्यांना आजर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता. त्यांनी आजर काय होता घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता. पण कित्येक प्रदेश पाहिले होते, कित्येक डोंगर दऱ्या काय तुडवल्या होत्या, भिन्न स्वभावाची काय आणि भिन्न संस्कृतीची माणसं पाहिली होती त्याने. म्हणजे प्रत्येक वेळेस काय झालं होतं घोड्यावरून त्यांनी खूप काही प्रवास केला.
कुठे प्रदेशामध्ये तर कित्येक डोंगर काय त्यांनी तुडवल्या गेल्या आणि ते काय भिन्न स्वभावाची भिन्न संस्कृतीची माणसं त्याने काय केली होती पाहिली गेली होती. पण त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं. त्यांना अनुभवलेले समृद्ध हे विश्व तो काय वेगवेगळे काय किस्से तो रंगून आणि फुलून सांगायचा. लोक त्यांच्या गप्पामध्ये स्वतः काय करायचे विसरून जायचे. तर जो कोण साधू सांगणारा जो माणूस होता तो काय करायचा प्रत्येक ठिकाणी फिरून त्यांच्यातला काय वेगळा संस्कृती स्वभाव त्या रंगभूमी रंगून काय फुलून काय करायच्या वेगळ्या गोष्टी तो सांगत असताना त्या गप्पामध्ये माणसं काय करायची सगळं विसरून त्याचं ऐकत बसायचे. आता त्याचे भलतच देवी बडबड हे स्वप्नात काय धुंद घुमन लोकांना काय भारी आवडायचं. ऐकताना लोकांची मते कुंठीत व्हायची. मते म्हणजे एकदम शांत होते ऐकत होते. आपण ऐकतो तेच खरं की खोटं कसं भ्रमात ते पडायचे. आपण जे ऐकतो ते खरं की खरे का खोटे ते का काय भ्रमात पडत होते म्हणजे ऐकत होत. आता बघा आपण कोणत्या माणसाची गोष्ट झाली तर ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे या भ्रमात आपण कसं पडतो ते तशी ही माणसं त्या भ्रमात पडली होती. तर बघा ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे. त्यांच्या त्या अनुभवी बोलतातून लोकांना निरनिराळ्या प्रांतांची काय रीतिरिवाजांची माहिती त्यांना तिथं होत जायची. पण त्यांना वर्णन केलेल्या प्रांतात ते भडकून येत जणू काही आपण स्वप्नातच आहोत असे त्यांना कागाचं वाटत राहत होते. पण बऱ्याच वेळाने तो तिथे मखमली कापडावर बांधलेले गाठोडे हळूच काय करायचा सोडायचा आणि त्यात काजू बदाम किसमिस वेलदोडे सुपारी खारी खोबरं वगैरे काय असायचं खोबरं वगैरे असायचं. असं नाही म्हटलं तर लोक काय घासांनीच काय छटाक पावशे काय ते विकत घ्यायचे आणि कधी कधी त्या गाठोड्यात काय करायचं खाऊ काय सगळ्यात टिंगू मुलांना मोठमोठं करायचं वाटून देत असेल. आता आम्ही त्याच्या काय भलतेच खुश व्हायचो. पण तो निघून गेला पण लोक म्हणत हा बडबडे असला की आपल्या काय तरी काय होते पेरून येते जातो. पण त्यांच्या बोलण्याने जगाची ओळख आहे झाल्यासारखं वाटतं. आपलं दुःख काही कुळापुरतच का होईना पण विसरल्यासारखं येते त्यांना ते वाटत असत. पण गोड गोड बोलून तो जसं त्यांचे स्वप्न आपल्या डोळ्यात उतरून जातो पुढे मग लोक त्याला काय सपन विके असं काय करायचे म्हणू लागले होते. पण त्याला काय त्याच काही वाटेना. तो हे मग गमतीने सपन घ्या सपन म्हणतात गावात काय करायचा शिरायचा आणि लोकांना काय करायचा रिजवून सुकवायचा. सुकामेवा विकायचा. काय विकायचा तर सुकामेवा विकायचा. काय झालं कळलंच नाही. पण अचानक सपन विका गावात काय झाला बंद झाला यायचा. पण आम्ही रोज त्याची काय करायचं आतुरतेने वाट पाहायचो पण तो यायचाच नाही. कधीतरी त्यांचा विषय काय करायचा निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी काय करायचे भरभरून बोलायचे. महिने वर्ष काही उलटून गेली पण काय स्वप्नातला जो माणूस आहे तो काय दिसतच नव्हता. एके दिवशी अचानक एक तरुण काय झाला गावात आला. गावातल्या पारावर बसला. गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकामका काय झाले पाहू लागले आणि तो तरुण सपन विकासारखाच काय होता दिसत होता. तोच चेहरा तीच अंगकाठी जणू काय सपन विकासच काय झाला गावात आला होता. पण आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो. आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारले कोण रे बाबा तू कुठून आलास. तो म्हणाला मी माझ्या सपन विकायचा काय मुलगा. गुडघेदुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षापासून गावोगावी काय जाऊ शकत नाहीत. पण खरं सांगू का गावात जाणं तिथल्या लोकांना एकत्र जमवणं आणि त्यांच्याशी बोलण्यासाठी सुख मिळवणं हे केवळ बाबाच एक निमित्त होतं. पण त्यातून त्यांना काय खूप आनंद मिळत असेल. आपले अनुभव आपल्या जवळचं ज्ञान इतरांना ते सांगत असत. दुसऱ्यांना आनंद द्यावा असं माझं काय वडिलांचा होतं त्यांच्या स्वप्न होतं. असं कोण म्हणत होतं तर सपन विकेचा मुलगा म्हणत होता. पण लोकांची सेवा करण्याचा त्यांचा काय हा मार्ग मला खूप आवडला. नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण काय झालं पूर्ण झालं आहे. गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी काय मनोमन ठरवलं आणि बाबांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुमच्या गावात आलो आहे. आता त्यांचा आवाज बोलण्याची ढब हसणं आम्हाला तर समन्वयकाची तीव्र खूप आठवण देऊन गेले. पण आम्हाला सगळे घरवरून गेलो काय बोलावे
कोणालाच काही समजेना. असंही स्वप्न असतं, एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो, हे नव्यानेच काय त्यांना उमगलं होतं. बघा, छान प्रकारे आपल्याला हा पाठ दिला गेलेला आहे. आता पाठाचा स्वाध्याय हा तुम्ही काय वाचायचा आहे आणि त्याचे सादरीकरण तुम्ही आपल्या वर्गात करून दाखवायचंय. पुढे पाहूया. चला, तिसरा पाठ आहे आपला तोडणी. बघा, दत्तात्रय विरकर 1965 मध्ये विविध वृत्तपत्रे, मासिकातून ही कथा, कवितेचे लेखन, वाटणी आणि तोडणी ह्या कथा काय प्रसिद्ध आहेत. पण ऊस तोडणी कामगारांच्या काही समाजाच्या वास्तविक कथातून आपल्याला मांडले गेले आहे. बघा, वसंतराव मीरा हे ऊस तोडणीच्या कामगाराच्या मुलाच्या काय मनातील शिक्षणाविषयीची काय तीव्र ओढा प्रस्तुत ह्या पाठामध्ये व्यक्त केलेला आहे. तर आपण पाठ पाहूया. चला, गाव सोडून गाडीत बसलं, सगळ्यांना काय डोळ्यासमोर फक्त ऊसच दिसत होता. निघाल्यापासून ते गावाकडच्या विचारांना सगळ्यांच्या मनात काहूर उठलं, काहूर एकदम काय झालं, उठलं होतं. तर परक्या गावात आपण केव्हा आलो आणि तारण शंकराला उमगलंच नाही, तर सगळ्या तोडणीवाल्यांनी काय केलं, मराठी शाळेच्या मोकळ्या जागेत गाड्या सोडल्या आणि बैलाच्या काय मानेवरच जो खाली ठेवतात सगळी बैल शेपटी अंगावर मारत अंग काय त्यांची खाजवायला लागली. तर बायकांनी गाडीजवळच्या चुली पेटवल्या. बाप्या माणसाने बैल आणि पोरांनी काय केलं, बादल्या कळशा घेतल्यावर नदीवर गेले. दामुने आपली बैल काय नदीवरून पाणी पाजून आणली. मीरा आणि वसंतने जिऱ्यावर पाण्यासाठी काय झाला नंबर लावला होता, पण ताराने भाकरी थापून आणि तव्यावर पिठले टाकलं. तेवढ्यात काय पोरं पाणी घेऊन आली. या अहो पासून सोडा, लक्ष्मीने दिलेला आवाज दामूने ऐकला आणि पाचुंदा सोडून गुडघ्याने सरमण कडकडा मोडून बैलासारखा त्याने सारला. तसा रामा, डोडू, शंकर सगळ्यांनी आपापल्या परीने बैलासमोर काय सरमण मोडून टाकला आणि पिठलं भाकरी खायला पोटात ढोकलं. सगळ्यांची काय तिथे अथरून पसरली. अरे तांबडा फोटस तार काय झालं, झटकन अंग काय त्यांनी झटकून उठले आणि तिथे जर्मनच्या पातळीत काय त्याला चहा ठेवला. शंकर जांभई देत उठला आणि त्यांना काय अथरुणाची काय वळकटी केली. ताराने तोंडावर पोचरा मारला आणि बिन दांडीच्या कपात काय लाल चहा शंकराच्या पुढ्यात केला. हा घ्या चहा, घ्या चहा. शंकरनं तर चहाचा कप हातात घेतला. शंकर, अरे ए शंकर, अरे मामू चिठ्ठी देऊन गेलाय, थळात जायचंय, निघायला पाहिजे. काय निघायला पाहिजे? दामूचा आवाज काय कानावर पडतात. हा आलो आलो असं म्हणून शंकर काय घटाघट चहा पोटात ढकलला आणि सगळ्यांनी काय केलं, नदीच्या काठावर मोकळ्या राहणार सामान तिथे उतरवलं आणि काय केलं, थाळाचा रस्ता त्याने धरला. शंकर ताराने आपला कोयता काय सोबतीला घेऊन मीरा आणि वसंतला बरोबर घेतलं. आज ऊस तोडणीचा हा पहिला दिवस असला तरी उघड्यावर झोपून थंडीने काय अंग एकदम काकडून निघतं, म्हणून दुपारच्या थाळातून लवकर परतायचं असं सगळ्यांनी काय ठरवलं होतं. थळ्यात पाय ठेवताच शंकरने ऊसावर घाव घालायला सुरुवात केली. मीराने मोळ्या बांधल्या. मोळ्या बांधल्याचे काय ऊसाच्या शेजारी काय केला, मोळ्या बांधल्या. तर दिवस मात्र केव्हा आला हे त्यांना काय समजच गेलं नाही. तर हिरवा चारा मिळाले नाही. बैल मस्त काय जोगली होती. आता सगळ्यांनी वाडे टाकून शंकूच्या आकाराच्या कोप्या त्यांनी बांधून सामान लावलं. तसं ताराने सामान काय लावून चिमणीच्या उजेड करताच मीराला वसंतचं पुस्तक काय झालं गवसलं आणि वर्षात तुपलं पुस्तक मीराचा आरडाओरडा, म्हणजे तुप म्हणजे काय तुझं पुस्तक बसून तिने काय केला असा आरडाओरडा केला. ऐकून वसंतला काय शाळेची आठवण झाली आणि वसंत कोपी बाहेर बसलेल्या शंकराच्या मागे जाऊनच काय ता उभा ठाकला आणि शंकराच्या खांद्यावर काय हात ठेवून विचारलं, दादा मला शाळेत केव्हा धाडणार, म्हणजे शाळेत मला कधी धाडणार. तर थाळ्यामध्ये जोशात काम करणाऱ्या वसंतला शंकरनं पाहिलं.
त्या घरामध्ये त्यांनी काम करताना दिवसात वसंतला अन्याय करायला शंकरा पाहिलं. शाळा बिळा काय बी नाही, म्हणजे शाळा वगैरे तर काहीच नाही, बस झाली आता तुमचीच शाळा. तुमची शाळा म्हणजे काय, तुमची शाळा. खाऊन घ्या आणि झोपा. काय खाऊन घ्या आणि तुम्ही झोपी जा. तांबड्या तोडीला जायचं आहे, तांबड्या तोडीला म्हणजे ऊस तोडीला आपल्याला जायचं आहे. जा झोपा आता जा, असं म्हणून गप्पा केला आणि शंकरच्या मागे उभं होऊन राहून खांद्यावर काय हात ठेवून विचारताना उसाच्या काय पाचताने चाललेल्या अंगावरच्या खुणा पाहून वसंत काय झाला, हपकून गेला होता. त्याच्या मनात शिक्षणाविषयीची काय झाली, उलाढाल होत होती. शंकराच्या बोलण्याने वसंत काय झाला, उपाशीच झोपला आणि तर मीराला तर ते फार वाईट वाटलं. तर कोपी बाहेर अंधुक उजेडात तारेने चूल गायली, शिरगावून तवा ठेवला. भाकरीच्या थापण्याचा आवाज वसंतला काय झाली, जाग आली. शंकरने नदीवर जाऊन गुंड करून म्हणजे तर मीराने कळशीवर काय झालं, त्या दोघांनी नदीवर जाऊन पाणी आणला. शंकरने जायची काही तयारी चालवली होती, पण मीराने पाट्यावरच खायला मिरचीचा खायला वाटून आईकडे दिलं. मीरे अगं आवर लवकर, त्या वशाला उठव. आवरा लवकर, चला गाड्या निघाल्या म्हणजे चला आवरा, आपल्याला ऊस सोडण्यात आहे, परत जायचं आहे, उरका लवकर, अशी त्यांच्या आई त्यांना मागे लागली होती. शंकराच्या आवाजाने तारेने काय केलं, कालवणाला फोडणी दिली. कालवण म्हणजेच काय, आपली भाजी फोडणी दिली. सगळ्यांच्या गाड्या काय वाटायला लागल्या होत्या, पण शंकरनेही आपली गाडी काय होती, झोपली. या तारा टुडक्यात कोयता आणि भाकरीचं पेंड आणलं, कालवण घेऊन गाडीत ती बसली. तशी मीराही परकत सावरत बसली. वसंत कोपी माग खुडकून बसला. ताराने वसंत कशी जाऊन समजूत काढून त्याला गाडीत बसवला आणि गाडीच्या काय फुफट्याच्या रस्त्यात वाटायला ती चालू लागली. शंकर आणि तारा हे उसावर काय घाव घालत होते, तर मीरा आणि वसंत त्यांच्या मुळ्या बांधून सडकेला आणून टाकत होते. सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची काय एकदम नजर खिळली आणि तसा वसंतने कागद उचलून हातात काय केला, धरला. पण कागदावरच्या संस्कृत मधल्या शब्दाचा उलगडा नीट होत नव्हता. तर रस्त्यावर काय सापडलेल्या कागदावरचे शब्द वसंतने आईला वाचायला लावताच, पोरा म्हणे त्याला कुठं वाचता येतं, असा तारा म्हणले. मपली शाळा तर दुसरी झाली, मपली शाळा म्हणजे माझी फक्त शाळा ही दुसरीच झाली आहे, असं आई म्हणाली. म्हणजेच कागदावरच्या शब्दात मीराकडून नीट उलगडता होईल याची वसंतला खात्री होती, कारण मीराचे शिक्षण कसं बसं 8वीपर्यंत झालं होतं. तो धावत जाऊन तिला म्हणाला, ताई मला हे सडके करायला म्हणजे रस्ता करायचा कागद सापडला आहे. त्यावर उलगडीने मीराकडे तो बघत होता. ही वळ होय, हे ते संस्कृत मधलं वाक्य आहे. ही वळ हे काय संस्कृत मधले वाक्य आहे. तमसोना ज्योतिक्रमे असे लिहिले, म्हणजे मीरा अशी ती म्हणाली. म्हणजे काय ग ताई, वसंतने विचारलं. तमसो ना ज्योतिक्रमे म्हणजेच अंधारातून काय उजेडा कड, आणि मीराने हे सांगून टाकलं. म्हणजेच ताई पुन्हा वसंतने विचारलं, आता तुला कसं सांगू, हे बघ वशा, तुला संस्कृत मधलं वाक्य वाचता आले नाही म्हणजे अंधार, आणि पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर मीराचं बोलणं पुरं व्हायचं आताच तर काय होईल, वसंतने विचारलं. तर वाचता येईल म्हणजे उजेड, आणि म्हणजे अंधारातून प्रकाशकडे, असं म्हणत मीरा काय माघारी फिरली. आणि तितक्यातच काय वसंतने मीराचा हात धरून थांबवत म्हणलं, अगं आपण दादानच शिक्षण तोडलं, तेव्हा वाचायला तरी कसं येणार, ताई काही झालं तरी काय मी शिकणारच. त्याचं हे बोलणं ऐकून तडतड तुटणाऱ्या उसागत वसंतचे शिक्षण काय तुटत असल्याची जाणीव काय शंकरला झाली. बाजारात जाणे आज तोडणी बंद होती. आजूबाजूच्या कोप्यावरली सारी पोरं काय शाळेत गेल्याने वसंत हा एकटाच काय कोपी बाहेर बसून काय करावं हे विचार करत होता. पण शेजारच्या कोपीतून दामूची बायको काय लक्ष्मी काय कालवणाच्या फोडणीचं वाटण वाटायला बाहेर आली. कालवणाच्या भाजीचं वाटण वाटायला बाहेर आली. पाट्यावर मिठावरचे काय मीठ मिरची वाटता लक्ष्मीने काय केलं, आपल्या वसंतकडे पाहिलं. वर्षा तू आज शाळेला नाही गेलास रे,
ते काय म्हणले ते वाटत तर त्यांनी वसंतकडे पाहिलं आणि त्याला विचारलं, का रे आज तू शाळेत गेला नाही का रे? असं वसंत काय. मग वसंतने हातातला खडा काय खाली फेकत, कसं जाणार म्हणतात मानेला काय झटका देतो, कोपीत शिरला. आणि आहो वसंतीची माय असं म्हणत लक्ष्मीने काय केलं, ताऱ्याला हाक साथ दिली, म्हणजेच हाक मारली. आले हो माय, आले आले असं म्हणत, म्हणजेच वसंतच्या आईने आले म्हणत असा आवाज दिला. आणि म्हणे खाली वागत काय कोपीच्या बाहेरून ती आली. अहो समधी लेकर शाळेला गेला नाही, तुपलं म्हणजे तुमचे म्हणजे शाळेतली गावातली सगळी पोरं शाळेतला गेली, पण तुमचा मुलगा वाटल्याची परत होताच घेत लक्ष्मी काय झाली, तिथे उभी राहिली. बाजार घेऊन आलेल्या दामूने काय शंकराकडे, लक्ष्मीची नजर जाताच शंकराकडे तिने हात दाखवला. हे बघा यासली इच्छा की म्हणजेच विचार करा की साला गेला नाही म्हणून लक्ष्मीकडे पाहत तारा काय झाली, उतरली. आणि लक्ष्मीने शंकराकडे नजर काय लाव, का हो भाऊजी आपल्या समजाची पोरं शाळेला जातात, मग याला कशा पाय घरी ठेवले? तर ती काय झाली, शंकर म्हणली, का हो आपले तर सगळी मुलं हे शाळेत जातात, पण तुमचा मुलगा असा कशा पाय घरी ठेवला आहे? त्याचं शिकायचं वय आहे, त्याला शिकून द्या असं ती सांगत होते. तो मोठा झाला तरच काम करणार आहे. होय होय मी बी तेच म्हणते, म्हणजे शंकर म्हणतो होय मी पण तोच म्हणते की हिचं बी शिकणं अर्धच काय राहिलं गेलं, म्हणजे हिचं शिकणं पण काय झालं ते अर्ध राहून गेलं आहे. मीराच्या डोक्यावरून हात फिरवत ताराने लक्ष्मीच्या बोलण्याला साथ दिली. ताराने स्वतःच्या शिक्षणाची अभ्यास झाल्यास म्हणून मीराच्या काय शिक्षणाची स्तुती केली आणि शंकरला म्हणाली, अहो ही लक्ष्मी माय काय म्हणतेय हे तर बघा, वशा काय साला आणि ह्याला म्हणते थोडस पेट कमी मिळेल, म्हण तो आपल्यासारखा आरण तर नाही ना, राहणार ना जाऊ, त्याला काय त्यासने काय शाळेला जाऊन द्या. पण शंकर म्हणणार, लक्ष्मी वहिनी संबंध खरंय तुमचं तर खरंय, पण हातातली बाजाराची थैली ताराकडे देत काय शंकरने मान फिरवली. आता पण बिन काही म्हणू नकोस, उद्यापासून काय त्याला शाळेला द्या, म्हणजे उद्यापासून काय त्याला शाळेला पाठव. सगळं बोलणं ऐकल्याने दामूने काय झालं, तोंड उघडलं आणि कोबी बाहेर चाललेले सगळं बोलणं आपल्या विषयी असल्याने वसंतला काय झालं, उभारी आली आणि कोबी बाहेर तो येऊन काय झाला, उभा राहिला. आता समधीच म्हणतात तर जाऊन द्या, तर आता समधीच म्हणतात तर जाऊन द्या, नाही म्हणू नका, पुढचा विचार करा. आणि तारा म्हणाली वसंतकडे पाहता, ए पोरा ए म्हणून त्याला जवळ घेत ताराचं काय त्यांनी कुरवाळलं. आणि आता तुम्ही समधीच काय म्हणतास तर मी तरी कशाला आडवा येऊ? वसंत काय हे इकडे पोरा, आता तू उद्यापासून काय शाळेला जायचं काही, हे बघ पुढल्या बाजारी आपण तुझ्यासाठी पेन आणू. वसंतला जवळ घेऊन पाठीवर हात फिरवत शंकर तो म्हणत होता. आता मीराच्या आनंदाला काय पारवारा राहिला नाही, तिचेही डोळे काय पाण्याने एकदम भरले. आणि वसंतने लगेच मित्रांना गाठलं. आता मीही शाळेला येणार, म्हणजे आता मीही शाळेला येणार. आणि असं वसंतने काय सगळ्यांना सांगता सुटला. तर पाठाचं स्वाध्याय तुम्ही सोडवायचंय. तर कविता आपण श्रावण मास पाहणार आहोत. बघा, श्रावण मासे हर्ष मानली, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, शेणात फिरुनी ऊन पडे. वरती फक्त इंद्र जगोफ दोहरे विरलासे, मंगल तोरण काय बांधिले, नभा मंडपी कुणी भासे. झालासे सूर्यास वाटतो साजा हा, तो उघडे तरु शिखरावर, उंच घरावर पिवळे रमक ऊन पडे, उठ्ठीवरती जलदावरती अनंत संध्या राग पहा. सर्व नभावर होय रखिले, सुंदर ते रूप महा, बालकमाला उडता भासे, कल्प सुमाची माळची हे, उतरून येते आवनी भरती, ग्रह गोलची एकमते, फडफड करून भिजले आपले पंख, पाखरे सावरती सुंदर हरिणी, हिरव्या कोणी निजबाळासह बिघडती, खिलारे चरती राणी, गोपाई काय कोणी गात फिरे, मंजूळ पावा गाये त्याची श्रावण महिमा एक सुरे. सुवर्ण चंपक फुला विमिनी रम्य केवढा दरवला, पारिजातही बघताश भामा, रोष काय मनीचा मावळला.
सुंदर करटे घेऊनी हाती काय पोरपंकटी शुद्ध रमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले फुडते देवदर्शना निगती लाला हर्ष ललना हर्ष महिना हृदयात वदनी वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. तर बघा ही कविता आपल्याला बालकवी म्हणून त्र्यंबक बापूजी ठोंबारे यांनी लिहिली आहे. जे साल 1990 ते 98 मध्ये तर निसर्ग कवी म्हणून काय प्रसिद्ध काय बालवायत असताना कवितेच्या काय झालं लेखनाचे प्रारंभ 1907 साली जळगाव येथे भरलेला काय कवी संमेलनात बालकवी म्हणून त्यांना गौरवण्यात आले. तर बालकवीची कविता ही काय काव्यसंग्रहात प्रसिद्ध आहे. या कवितेमध्ये आपल्याला बघा श्रावण मासाच्या कवितेमध्ये श्रावण महिना आपला जो श्रावण महिना आहे ह्या कवितेत काय श्रावण महिन्याचं पूर्ण आपल्याला त्यांनी वर्णन झाले. श्रावण महिन्यात आपल्याला कधी कधी आपल्याला काही क्षणी काय ऊन पडतं तर काही क्षणी काय तो पाऊस पडतो. पण इंद्रायणीचा कोफा काय तो वरत काय दुहेरी आपल्याला बिनले म्हणजे बांधलेले दिसत तर तो रंग काय बांधले नवमंडळी हे कुणीना भाष्य असे सांगितले गेले आहेत. आता सूर्यास्त झाला म्हणजे साज होतात ते काय तरुशिखर काय घराजवळ काय ते पिवळे पिवळे धमक काय होतात ऊन पडले सांगतात. उठती उठती जरा धरती अन्य संध्या रागपा सर्व नगार होय रोखले हे सुंदर त्याचे रूप पाहायला भेटते. तर मला कमाला उडता भासे कल्पसुमाची माळची येते उतरते येते अमनेवरती ग्रह ओलचे काय कमते म्हणजे बालकल काय जे आहे ते गृहमध्ये काय ते अमनेवरती काय उतरून येऊन ते काय होतात तर अमनेवरती काय ग्रहगोलचे काय होतात ते एकमेकांना ते येतात आणि फडफड काय करून भिजते आणि पंख काय एकदम आपल्या सावरत येत असतात. सुंदर हारणी काय ते हिरव्या कुरणी काय निज बाळसा काय ते बागडत असते आणि खिल्लारी ते चरते राणी काय गोपाय ते गाणं गात फिरत असते. तर मंजूळ पावगाया त्याची श्रावण महिना एक सुरत मंजूळ पावगाया काय ती फिरत काय श्रावण महिना एक सुरत ते गात असते. तर सुवर्ण चंपक फुलला विमिनी रम्या केवढा दडवला पारिजाती ते बघता भीमा रोषमाचा मावळला सुंदर पडते काय घेऊनी हाती काय पुरम कंठी हा शुद्धमती सुंदर बाला. तर या फुलमाला रम्य फुले काय ते एकदम ते खुडतात आणि देवदर्शना काय ते निघतात आणि ललना हर्ष महिना हृदयात वंदन त्यांच्या काय वाचन घेऊन श्रावण महिन्याचं हे गीत आपल्याला असं सांगितलं आहे. तर पूर्ण या कवितेमध्ये आपल्या श्रावण महिन्याचं काय काय करताय त्यांनी आपल्या श्रावण महिन्याचं वर्णन सांगितलं आहे. आपण पुढचं पण पाहूया. बघा पाचवा पाठ आहे भांड्याच्या दुनियेत. बघा उन्हाळ्याची सुट्टी सुरू होताच अरुण आणि आदिती काय आजी आजोबाकडच्या गावी जातात. तिथे पोहोचताना तिथे मामाची मुलं काय त्यांची आतुरतेने वाट पाहत होती. पण आता काय मुलांचे काय नुसतेच धमाल आंबे कलिंगडे ऊस खाणे आणि विहिरीत पोहणे असा मुलांचा कार्यक्रम निश्चित असायचा. उन्हामुळे आजी दुपारी काय घराबाहेर जाऊन द्यायची नाही पण दुपारी मुलं काय घरातच काही ना काहीतरी खेळ खेळायची. आणि अशाच एका दुपारचा खेळ मुले लपाछपी खेळत असे. माधवराव राज्य घेत होते पण आदिती काय कोटीच्या खोलीत लपायला गेली तेवढं तिचे लक्ष एका कोपऱ्यात ठेवलेल्या जात्याकडे गेले. तिने पहिल्यांदा जाते पाहिले आणि हे काय आहे हे असे पुटपुट तिने आपल्या भावंडांना कोठीच्या खोलीत त्यांना काय बोलवलं आणि जाते दाखवले. त्याच्याकडे पाहून जात्याने स्मित हास्य केले. आता जाते काय मुलांना ओळखलं का मला मी जातो अरुण तू इथे काय करतोयस. जाते काय सांगू तुम्हाला आजकाल लोक माझं फक्त काय लग्नाची हळद करण्यासाठी उपयोग करतात आणि नंतर असं कोपऱ्यात काय ठेवून देतात. आता काय माझे नवे मित्र संजय सोरे काय स्वयंपाकघरात विराजमान झाले आहेत. आता आदिती बघा काय म्हणते तुझे मित्र संजय सोरे कोणते आम्हाला नाही समजलं. जाते तुम्हाला काहीच माहित नाही आमच्याबद्दल. बघा सांगूया का आपण यांना आपला जन्म विकास आणि आपल्यावर होत गेलेल्या बदलाबदलची माहिती जुन्या प्रकारचे सर्व भांडी माना म्हणजे कोठीतील जुन्या प्रकारचे जे सर्व भांडे ते माने काय अशी डोलट होती. तर बघा दगडी पाटा बोलतात त्यातला मग इथे दाखवला आपल्याला दगडी पाटा. बघा थांबा मी सांगतो त्यांना आपला इतिहास. बरं का मुलांनो मानव जसं शेती करू लागला जीवन जगू लागला तशी त्याला काय अन्न शिजवणं अन्न साठवण
या भांड्याची काय आवश्यकता त्यांना वाटू लागली. या गरजेपोटी त्यांना काय मातीपासून मडकी, पसरट, ताटल्या, वाडगे, पराती, रांजणे, घडे अशी नित्यवेदी भांडी त्यांनी बनवले. आता बघा माधव काय म्हणतात, अरे पण आम्ही अजून मातीच्या माठातलं थंडगार पाणी पितो, छोट्या छोट्या मडक्यातलं दही लावतो, पण काय रे माणसांना फक्त मातीचीच भांडी बनवली का? तर बघा आता सुरे बघा, ही सुरे आपल्याला दाखवले. सुरे काय म्हणते, नाही तसं नाही, मातीच्या भांड्याबरोबरच दगडी, लाकडी आणि चामड्याची भांडी मानवांना काय तयार केलंय. तुम्ही चामडी बुदले वाळलेल्या भोपळ्यापासून बनवलेले तुंब पाहिले का? बघा इथे दाखवले ते तुंब आपल्याला. तर बघा मंदा, हो मंदा काय म्हणते, हो मी आंतरजालावर अशा भांड्याची खूप चित्र पाहिली आहेत. अजूनही आदिवासी भागातील लोक अशा वस्तूंचा काय उपयोग करतात आणि हेही वाचलं आहे. आता खलबत्ता काय होतो मुलांना, लाकडापासून बनवलेली भिंतीलगत ठेवलेली ही काटवट पहा. गव्हाचं, बाजरीचं आणि ज्वारीचं पीठ मळण्यासाठी, भाकरी थापण्यासाठी हिचा उपयोग होत असतो. उपयोग केला जायचा आणि आजही ग्रामीण भागात काय करतो तिचा वापर होताना आपल्याला दिसतो. आता काळवट बघा काय म्हणते, अगं मंदा तुला आठवते का, तुझ्या आजीला आमचा नवा मित्र म्हणजेच मिक्सरची खूप भीती वाटायची. दाण्याचा कूट, मिरच्या, हळद, धने असं काय काही कुटण्यासाठी उखळ किंवा मुसळ, दगडी खल किंवा खलबत्ता किंवा आकाराची ती आजी वापरत होती. पण पाटा, वरवंटाही वापरायची. बघा आता तुम्हीच सांगा मुलांनो, आज उखळीमध्ये कोण पदार्थ कुठत बसते का? लावला मिक्सर की झालं काम. ही वेळ वाचत आणि श्रमही तिथं वाचत. पूर्वी पिठाच्या मसाल्यांच्या गिरण्याही नव्हत्या. गृहिणी जातर धान्य दळत असत, पण धान्य पकडत काय सूप असायचं. मंदा, हे सगळं खरं आहे, पण आजही सर्व काम करायला वेळ कोणाकडे आहे? जाते बघा काय म्हणते, मातीच्या व लाकडाच्या भांड्यापाठोपाठ माणसाचं तांब, लोखंड आणि धातूचा शोध लावला आणि मग भांडी बनवण्यासाठी त्याचा वापर होऊ लागला. पण या धातूच्या शोधामुळे भांडी संस्कृती काय अधिकच प्रगल्भ आणि विकसित होत गेली बर का. आता अरुण बघा काय म्हणते, म्हणजे फक्त भांडी बनवण्यासाठी धातूचा खूप उपयोग होऊ लागला, पण असं तुला म्हणायचंय का? पण तांब बघा, पण जाते भाऊ आम्ही लोखंड आणि तांब या धातूच्या भांड्याबरोबरच चांदीचे देखील काय भांडी पाहिली आहेत. पलंग, खुर्ची, टेबल, कपाट, दारे, खिडक्या, मोठे दरवाजे यासारख्या लोखंडापासून तयार होणाऱ्या वस्तू तुम्ही पाहिल्या आहेत का? त्याचबरोबर स्वयंपाकासाठी लोखंडी कढई, तवा यासारख्या भांड्याचा वापर होत आहे तुम्ही पाहिला आहे. बघा इथे वस्तू सगळे आपल्याला दाखवले गेलेले आहेत. पुढे बघा, तांबा आणि लोखंडी धातूच्या काय जोडीला चांदी, शीस आणि धातूचा वापर तिथे काय झाला सुरू झाला आणि धातूच्या पाठोपाठ काचेपासून वस्तू काय झाल्या बनू लागल्या. तांबा आणि चांदीला पर्याय म्हणून संमिश्र धातू आणि पितळ, कांस्याची काय भांडी बनवली जाऊ लागली. आता बघा प्रश्न काय म्हणतोय, मग स्टेनलेस म्हणजे स्टीलची भांडी वापरतात कधी आली? सुरई. पितळ तांब्याच्या भांड्याची जागा ही अल्युमिनियम म्हणजे हिंडलियम आणि स्टेनलेस स्टीलच्या काय भांड्याने ती जागा घेतली. सध्या सगळीकडे स्टेनलेस आणि स्टीलची भांडी काय आपल्याला बघायला मिळतात. आता जाते, पूर्वी आंघोळीसाठी गंगाळ, पाणी तापायला बंब, गंगाळ आणि बंबीत आपल्याला काय पाणी साठवायला कळशी, घागर, तपेले, हंडा असायचं. पण आता काय सरलाच प्लास्टिकच्या बादल्या टप तिथे आपल्याला दिसून येतात. अरुण, काय रे जाते भाऊ, जेवणाच्या पंक्तीला ताट भरून केळीचं पानं आणि पत्रावळी तसेच वाट्यासारखे द्रोण असायचे. हात धुवायला तस असायचं होय ना, बरोबर ना, असं अरुण म्हणतो. जाते, अरुण तुला बरंच माहिती आहे की गाई म्हशीच्या दुधासाठी कासडी किंवा काही चरबी ताकासाठी कावळा, लोण्याचा वाडगा, तुपाची बुदली,
बुडकुल्ली, ओगराकळी, पळी, तसराळी, कुंडाळी अशा रीतीने काही नावाची भांडी स्वयंपाकघरात वावरत असायची. पण आता स्वयंपाकघरात गॅसची शेगडी वापरत असल्याने चूल व त्यावर काय स्वयंपाक करण्याचं प्रमाण काय तिथे कमी होत आहे. पुढे बघा, बघा म्हणता काय म्हणते, पण या काळात मातीपासून तयार होणारी भांडी बंद झाली का? उखळण्यामध्ये नाही, तसं नाही. त्या धातूच्या शोधामुळे मातीची भांडी बनवणं काय बंद झालं असं मुळीच नाही. उलट आज भांडी तयार करण्यासाठी माती वापरण्याची परंपरा म्हणजेच भांडी संस्कृतीचा पाया हा मानला जाते. आज मोठ्या प्रमाणावर चिनी माती किंवा सिरेमिक्स यांचा वापर करून विविध भांडी काय तयार होतात. पण झाकणाच्या भांड्याचा प्रसार झालाय. किटलीचा रंग, आकार, त्यावरील नक्षीकाम, तसेच रत्नजडे, सूर्या अशा काही कलात्मक गोष्टी भांड्यामध्ये तिथे येऊ लागल्यात. तर बघा आदिती, हो हे अगदी खरं आहे. आमच्या स्टेनलेस स्टील काय नॉनस्टिक आणि कोटेड वेलची भांडी आहेत. आता खलबत्ता काय म्हणतो, प्रत्येक जण स्वतःच्या खिशाला काय परवडणारी सहजपणे उपलब्ध होणारी आणि वापरण्यास काय सोपी असणारी काय भांडी खरेदी करण्याचा तो प्रयत्न करतो. तर प्रशांत, एकूण काय तर भांडी हे मानवी संस्कृतीचं काय अविभाज्य काय अंग आहे. गरजेनुसार काय भांड्यांमध्ये विविधता येत गेली असली तरी जिथे जिथे मानवी समज तिथे काय भांडी तर असणारच. आदिती, आज आम्हाला तुम्हा सर्वांबरोबर खूप मजा आली. आम्ही सगळे खूप आभारी मानतो आणि कारण तुम्ही भांड्याच्या दुनियेत फरच काय घडून आणले. म्हणजे मातीपासून स्टीलची भांडी कशी आले असं इतिहासामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं गेलं आहे. पाठावरचा स्वाध्याय तुम्ही सॉल्व्ह करायचंय. आपण इथेच थांबूया. थँक्यू.